नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपलं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही आज पहिलाच मराठी ब्लॉग आम्ही सुरू करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव सागर आणि मी सध्या कतारमध्ये राहतो. मूळचा मी दापोली मुरुड या गावचा, पण स्थायिक आम्ही देवरुख साडवली तालुका संगमेश्वर या गावचे असून कतारमध्ये मी कामानिमित्त असतो. गेली 5 वर्ष मी या कतारमध्ये कामानिमित्त आहे. पहिलाच व्लॉग मराठीमध्ये करतोय आणि त्याचा विषय पण तसाच आहे की आंबा आंबा हा विषय खूप जवळचा, कोकणी माणसाचा त्यातनं तर अजूनच जवळचा. तर आज पहिल्यांदा व्लॉग आंबा या विषय करतोय. कोकणी आंबा आपल्याला इथे मिळतो का, त्यानंतर कुठे मिळतो आंबा, इथे दुसऱ्या कुठल्या प्रकारचे आंबे इथे असतात, कुठल्या देशामधले आंबे कतार या देशामध्ये मिळतात, याचा संपूर्ण आपण व्लॉग करणार आहोत. तर कतारमध्ये कसे आंबे येतात किंवा कतारमध्ये कसे कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे मिळतात याबद्दलचा ब्लॉग मी आता आज करतोय, पहिल्यांदाच करतोय. कारण की आपल्या भारतामध्ये मोस्टली केसर म्हणा, बदामी म्हणा, हापूस तर सगळ्यांना माहितीच आहे. हापूस, कोकणचा हापूस तर खूप फेमस आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस तर चांगल्या प्रतीचा मानला जातो आणि जगभरामध्ये त्यांना चांगली मागणीसुद्धा आहे. कतारमध्ये पण कॉस्टली मिळतो, खूप महाग मिळतो. बाकीच्या मँगोंच्या जातींच्या आंब्यांच्या जातींच्या किंवा व्हरायटीचं कंपॅरिझन जर केलं तर हापूस हा खूप महाग मिळतो. दुसऱ्या गोष्टी अजून म्हणायचं म्हटलं तर नुसता भारत देशच कतारमध्ये आंबा प्रोव्हाइड करत नाही किंवा पुरवत नाही. तर आफ्रिका, साऊथ आफ्रिका मोस्टली, त्यानंतर थायलंड, त्यानंतर फिलिपिन्सचं तर नाही तेवढे आहेत, पण थायलंड आणि येमेन या देशामधले आंबे खूप जास्त येतात. पण सगळ्यात जास्त भारतामधून एक्सपोर्ट होणारा आंबा म्हणजे केसर, दशहरी आणि सगळ्यात जास्त कॉस्टली म्हटलं तर हापूस. तर या गोष्टींचं आज आपण पहिला व्लॉग या गोष्टीवरतीच करतोय की आपण इथल्या मॉलमध्ये जाऊन. तर महत्त्वाचं म्हणजे हाच विषय होतो की कतारमध्ये मराठी माणूस इथे आहेत, भरपूर आहेत. म्हणजे मराठी आपलं महाराष्ट्र मंडळसुद्धा इथे आहे. एवढे माणसं इथे असताना आपल्याला जर हापूस खायचा असेल तर तो हापूस आपल्याला किती रुपयाला मिळतो, कतारचं चलन आणि भारतीय चलन याच्यामध्ये काय रेशो आहे, कसा आहे. 1 रियाल आज 23 रुपये प्रमाण आहे. आणि मोस्टली बाकीचे जे आंबे आहेत, आफ्रिकन आंबे म्हणा किंवा थायलंड आंबे म्हणा, हे या देशामध्ये येणारे आंबे अप्रॉक्सिमेटली 14 रियालपासून ते 15 ते 19 रियालपर्यंत आहेत. आणि हापूस हा अभिमानाची गोष्ट आहे की जास्त आहे, कॉस्टली आहे. इकडे अराऊंड 26-27 रियालपर्यंत येतो, किलो मागे दर त्याचा आहे. इथे डझनवारी काही मिळत नाही, किलोवारी मिळतो. आम्ही सुद्धा मार्केटमध्ये इथे जाऊन आज आपण इथे मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचे आंबे अवेलेबल आहेत ते आपण जाऊन आज बघूया. त्याच्या आधी आमचं यूट्यूबला हे चॅनल आहे सारेगाज वर्ल्ड म्हणून. चॅनलमध्ये फॅमिली व्हिडिओ, माझ्या मुलींचे व्हिडिओ, बायको स्वतः व्हिडिओ करते. आज मी स्वतः पहिल्यांदा व्हिडिओ व्लॉग करतो याच्यामध्ये. तर सारेगाज वर्ल्डला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला पण समजेल की आमचे यूट्यूबचे व्हिडिओ आपण बघताय आणि अजून याच्याबद्दल कतारमध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोर करता येतील याच्याबद्दलच्या आम्ही माहिती आणि प्रयत्न आम्ही नक्की करू. तर चला, आज महत्त्वाचं म्हणजे बघूया आपण मॉलमध्ये कुठल्या प्रकारचे आंबे येतात कतारमध्ये. नमस्कार मंडळी.
आज आपण मँगोबद्दलची माहिती इथे बघणार आहोत. आपण इथे आता आज आलो आहोत लुलूमध्ये. तर लुलूमध्ये जे काही मँगोज आहेत, बरोबर आहे, लुलूमध्ये मँगो कुठल्या कुठल्या देशामधून येतात. तर त्या देशामधनं इथे भरपूरसे देश आहेत की जेणेकरून आपल्याला मँगो इकडे प्रोव्हाइड करतात या कतार देशामध्ये. त्याच्यामध्ये आपण हे मँगो महत्त्वाचे मुख्य करून केनिया, आफ्रिका, त्यानंतर थायलंड आणि सगळ्यात जास्त म्हणजे इंडिया, बरोबर आहे, तर भारत या देशामधनं आंबा इकडे कतारमध्ये आणला जातो. बघूया आपण ह्या कुठल्या कुठल्या व्हरायटी किंवा कुठले कुठले प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट इथे पहिला मँगो दाखवला, हा केनिया मँगो आहे. हा अशा पद्धतीचा दिसतो केनिया मँगो. तर केनिया मँगोमध्ये थोडा आपल्याकडे मोठा जो आंबा तोतापुरी टाईपच होता मध्ये त्या टाईपमध्ये आहे. त्यानंतर हा दुसरा जो मँगो आणलेला आहे, हा मँगो खूप म्हणजे जवळपास अर्धा किलोचा एक मँगो आहे. अर्धा किलो त्याचं वजन असेल अंदाजे, पण हा साऊथ आफ्रिकावरनं आहे. त्यानंतर आपण तिसरी मँगो याच्यामध्ये तिसरा मँगो हा आहे केसर. केसर हा खूप फेमस मँगो आहे. केसरमध्ये हा केसर मँगो भारतामधलाच असणार आहे बहुतेक, पण भारतामधलंच आहे केसर मँगो. ही एक तिसरी जात झाली. चौथी जात याच्यामध्ये आहे तर ही सिंदुरम. आता सिंदुरम म्हणजे लाल कलर मोस्टली असतो त्याला, म्हणून सिंदुरम म्हटलं जातो. हा सिंदुरम मँगो आहे आणि हा खूप रसाळ पण असतो. इथे 1950 कतारी रियाल म्हणजे 20 रियाल म्हणजे जवळपास 23 दूण 46, 23 दूण 46, 460 500 रुपयाला हा 1 किलोपर्यंत याचा दर आहे, बरोबर आहे. त्यानंतर पाचवी आपली आज ही झाली, हा प्रियूर मँगो. हा जवळपास आपल्याकडे रायवळ आंबा जसा असतो त्या पद्धतीने आपण हा चुकून खाण्यासाठी वगैरे चांगला असेल तर प्रियूर मँगो हा एक चांगल्या क्वालिटीचा आहे. 1850ची किंमत आहे. त्यानंतर हा मँगो आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, हा तोतापुरी मँगो आपल्याकडे फेमस आहे. तोतापुरी मँगो हा ज्यावेळेला थोडा कच्चा असतो त्यावेळेला थोडा गोड असतो जास्त. तोतापुरी मँगो येतो याच्यामध्ये तोतापुरीच्या बाजूलाच हा ठेवलेला नीलम मँगो, हा खूप गोड असतो, एक नीलम मँगो. तर नीलम मँगोसुद्धा 1850 या दरम्यानचा आहे. त्यानंतर हा एक आहे कंट्री इंडिया. जे अभिमानाची गोष्ट हीच वाटते की इंडियामधनं सगळा मोस्टली मँगो म्हणजे आंबा हा भारतामधनं इथे आणला जातो. मलिका म्हणून ह्या आंब्याची एक जात आहे, मलिका. त्यानंतर हा आंबा हा येमेनमधनं आणला जातो. हा इथे थोडा फेमस मिळतो आणि कमी दर्जा असं म्हणता येत नाही, कमी किंमतीला कमी मिळतो आणि तसा थोडा रसाळ असतो, थोडा वास पण याला चांगला येतो. येमेनमधनं हा आंबा मागवला जातो. त्यानंतर हा दशेरी म्हणून आंबा आहे. दशेरी खूप स्वीट, खूप गोड असतो आंबा, दशेरी म्हणून. आणि हा आंबा आपला फळांचा राजा हापूस. तर याबद्दलची आपण माहिती, याबद्दलचा आपण एक व्हिडिओ करतोय आता पहिल्यांदाच त्याच्यामध्ये. तर हा हापूस म्हणजे सगळ्यांचे रेट जर तुम्ही बघितलं तर 1950, 14, 15 असे या पद्धतीचे आहेत. पण हा हापूसचा रेट जवळजवळ 26.5 रुपयाला वगैरे आहे. तर अशा पद्धतीचा हापूसला या जगामध्ये खूप चांगली मागणी असते, महत्त्वाचं म्हणजे. आणि आपण अशा देशामधनं आणि अशा एरियामधून येतो की जिथे हापूस आपल्याला मिळतो, आपण स्वतः तयार करतो कोकणामध्ये. तर त्याबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती बोलू.